श्रीरामचंद्रा करुणा समुद्र ध्यातो तुझी राज्यस योग मुद्रा नेत्री नये दे तुझ वेण निद्रा कै भेटसी भामजला सुभद्रा शुका साधिके पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका साधिका मान्य हैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दास बोधासित्वा बोध व्हावे अपत्या परी पाजवी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. अखंड एकांत सेवावा, अभ्यासाची करत जावा, काळ सार्थकची करावा जनासहित. निस्पृह वर्तणूक नामाचा हा समास आहे. दासबोधामध्ये ॲक्च्युली समर्थांनी खूपच विषय हाताळलेले आहेत. त्याच्यामध्ये परमार्थाच्या क्षेत्रामध्ये नवीन नवीन जे लोक यायला लागलेत त्यांना मार्गदर्शन करण्यापासून भक्तीची बेसिक स्टेप्स सांगणं, योग, आणि त्याच्यानंतर ज्ञानाची लक्षणं, आणि त्याच्याबरोबर समर्थांपुढे एक त्यांची जी टेंडन्सी होती, म्हणजे प्रत्येक सत्पुरुषाचं स्वतःचं एक व्यक्तिमत्व असतं आणि त्याच्यामध्ये काही महात्मे हे ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर कार्य ॲक्टिव्हली करावं अशा प्रकारे प्रेरणा त्यांना नसते. ते त्याच ठिकाणी जिथे आहेत तिथे असतात आणि त्यांच्या जणू काही एखादं कमळ उमलल्यानंतर, फुल फुलल्यानंतर माशा आणि भुंगे इथे यावेत त्याप्रमाणे हजारो लोक त्यांच्या इथे येऊन लोटतात हळूहळू, आणि स्वतः ते काही करत नसतात. रमण महर्षींचं की ॲक्टिव्हली प्रबोधन करू या टाईपची कुठली प्रेरणाच नाही. पण तसं समर्थांचं नाही. समर्थांची जी एकूण कार्यशैली आहे, कार्य करावं आणि कार्यासाठी लोकांना प्रवृत्त करावं अशा प्रकारचे दोन्ही प्रकारचे अँगल त्यांच्या व्यक्तिमत्वात आहेत. म्हणून एका बाजूला योगाची परिपूर्णता आणि दुसऱ्या बाजूला समाजाबद्दल एक ॲक्टिव्ह कार्य उभं राहावं म्हणून असलेली एक तळमळ, या दोन्हीचं कॉम्बिनेशन समर्थांच्या व्यक्तिमत्वात आहे. आणि त्या दृष्टीने ते अख्खा भारत आधी फिरलेले पण होते. त्यावेळचं जे सगळं परचक्र होतं ते बघितलेलं होतं. आणि लोकांमध्ये जसं स्वामी विवेकानंदांचं म्हणणं होतं की सात्विकता याच्या नावाखाली एक तमोगुण अंतःकरणात भरलेलं आहे लोकांच्या, की आम्ही सात्विक आहोत आणि देव सगळं करून घेईल. अशा प्रकारच्या भूमिकेतून काहीच करू नये अशा प्रकारची एक भूमिका अंतःकरणात आली आणि त्याच्यामुळे अख्खं राष्ट्र हे प्रतिकार, स्वतःची शक्ती घालवून बसणं आणि कुठल्याही प्रकारच्या चांगल्या गोष्टीसुद्धा न करणं आणि शांत बसून राहणं असेल माझा हरी, ह्या उक्तीप्रमाणे राहणं, आणि या समाजाला हलवून जागे करण्याची कार्य केलेली आहेत. आणि त्याच्यासाठी एक व्यक्ती पुरे पडणार नाही, पण त्याच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक लोकांनी स्वतःचं व्यक्तिमत्व उजळावं आणि लोकांना सांगावं. अशा प्रकारची भूमिका कार्याची, एक संघकार्य आणि त्याच्यामध्ये एक सिस्टीम्स आणि त्याच्यामधून काय 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 केलं जावं, कशा प्रकारे व्यक्तिमत्व स्वतःचं मोठं करून घ्यावं आणि मग ते लोकांच्या उपयोगी पडावं, अशा प्रकारची भूमिका समर्थांची आहे. आणि म्हणून समर्थांनी दासबोधाचं एक प्रयोजन हे पण आहे की जे महंत आहेत त्या महंतांना केलेला उपदेश आहे. त्या महंतांना वेगवेगळी नावं पण दासबोधामध्ये वापरली गेलीत. महंत असं पण म्हटलं गेलं आहे, इथे आता तसं निस्पृह असं म्हटलं गेलं आहे, विरक्त म्हटलं गेलं आहे. म्हणजे एका ठिकाणी असा विरक्तांना उपदेश आहे, विरक्त असावे असं म्हटल्यानंतर विरक्त आहे तर विरक्त असणारच आहे. विरक्त असावे म्हणजे काय, असं मी स्वामींना पूर्वी विचारलं होतं. तर ते म्हटलं की काही समास आहेत ते अशा प्रकारे महंतांसाठी आहेत. तिथे विरक्त याचा अर्थ महंत, की जे कार्यासाठी म्हणून समाजात आहेत, स्वतःचं सगळं त्यांनी बाजूला ठेवलेलं आहे
आणि त्यांना विरक्त म्हटले आणि अशा महंतांनी विरक्त असावं असं म्हणायचं. नाहीतर विरक्त विरक्त असावे ह्याला काही अर्थच लागत नाही, ऑलरेडी विरक्त आहे तो. तसं आहे निस्पृह वर्तणूक नावाचा समास. स्पृहा याचा अर्थ काहीतरी उपभोगण्याची किंवा लोकांकडून मोठेपणा मिळवण्याची इच्छा, ती ज्याची निघून गेलेली आहे तो निस्पृह. ते निस्पृह अवस्था काही लोकांकडे नॅचरली असते, म्हणजे काही लोकांना स्वतःच्या मोठेपणाचा वेगळा आविर्भाव नसतो. पण समर्थांचं असं म्हणणं आहे की ह्या अवस्था केवळ वैचारिक स्वरूपात नसून आध्यात्मिक अनुभूतीच्या माध्यमातून त्या विकसित झालेल्या अवस्था, आणि त्याच्यातून ती व्यक्ती ज्यावेळेला योगपूर्णता अनुभवते किंवा त्या मार्गावर असते त्यावेळेला तिचं अंतःकरण आपोआपच हळूहळू वेगवेगळ्या इच्छा सोडून देतं. पण शेवटी हा भाग राहतो की फेम इज द लास्ट, असं त्यांनी म्हटलं ना की शेवटचं विकनेस आहे, लास्ट विकनेस फॉर अ नोबेल माइंड. की लोक आपल्याला मान देत आहेत आणि आपण ज्ञान सांगतो, ह्याच्यामधून माणूस अडकायची शक्यता असते. ते पण असू नये, पण मग ते पण असू नये मग गुण एवढं कशाला करायचं. तर त्यांनी असं म्हटलं की तसं नाही, सगळ्या गोष्टी डेव्हलप केल्या पाहिजेत. म्हणून समर्थांचा असा आग्रह आहे की तुम्ही स्वतःला विकसित करून घ्या. हे नुसतंच म्हणणं आहे असं पण नाही, आग्रह आहे. रूपलावण्य अभ्यासिता नाही आहे. म्हणजे एक आपल्याला शारीरिक ठेवण हे काही एका लिमिट पलीकडे आम्ही कितीही वेगवेगळे टिप्स, ब्युटी टिप्स वापरले तरी पण एका लिमिट पलीकडे जाणार नाही. रूपलावण्य अभ्यासिता नाही आहे. सहज गुणासी न चले उपाय, काहीतरी द्रावी सोय आगंतुक गुणाची. आगंतुक गुण याचा अर्थ ॲक्वायर्ड क्वालिटीज. त्या ॲक्वायर्ड क्वालिटीज ज्या अभ्यासाने डेव्हलप करता येतात. फॉर एक्झाम्पल पाठांतर आहे, फॉर एक्झाम्पल वक्तृत्व आहे. म्हणून दोन प्रकारचे लोक आहेत. गाणं पण, की काही लोक गिफ्टेड असतात आणि काही लोक अभ्यासाने एका मर्यादेत पलीकडे सुद्धा त्याला स्ट्रेच करता करता विकसित करता येतं. तर त्यांनी म्हटलं की तुम्ही दुसऱ्या कॅटेगरीमध्ये जास्त लक्ष घाला. कारण जे लोक जिनियस असं पण म्हटलं जातात ते पण जर का त्यांनी मेहनत नाही घेतलं तर तो जिनियस असला तरी तो पुढे काही फारसं अचीव करू शकत नाही. म्हणून तसं न करता स्वतःला विकसित करावं आणि त्याच्यामध्ये सर्व अंगाने विकसित करावं. आध्यात्मिक लोक हे कित्येक वेळेला एका स्वतःला पठडीमध्ये अध्यात्म कळलेलं नसतं तोपर्यंत एक मोकळेपणा त्यातला हरवलेला असतो. मागे प्रश्न युवा केंद्रामध्ये स्वामीजी असताना डिस्कस झाला होता की संत जर का अतिशय मोकळे स्वभावाचे असतात, प्रसन्न असतात, तर मग साधक लोक असे तोंड पाडून का बसलेले असतात. मग साधक बघितले तर असेच असतात आपले शांत, आणि संत मात्र प्रसन्नतेचा नुसता झरा असतो. मग जर का त्या अवस्थेला पोचायचं असं असं मूड घालवून घालवून आम्ही त्या अवस्थेला कसे पोचणार, हा एक मोठा प्रश्न उरतो. मग त्याचं उत्तर आपण हाच टॉपिकच जीडीला घेऊ एकदा. पण समर्थांना असं म्हणायचं की अशा प्रकारे संकुचित मनोवृत्तीने वागणं त्याला समर्थांनी मूर्ख असं म्हटलेलं आहे त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने. मूर्खाची अनेक लक्षणं आधी येऊन गेलेली आहेत, पण इथे पण ते मूर्ख एकदेशी होतो. म्हणजे या समासाची सुरुवातच इथे होतो की मूर्ख एकदेशी होतो. एकदेशी म्हणजे एकांगी, आमचं बाबा एवढंच आहे, बाकीकडे कुठे न बघणं. मूर्ख एकदेशी होतो. चतुर सर्वत्र पाहतो, जैसा बहुधा होवन भोगतो नाना सुखे. चतुर याचा अर्थ सर्व प्रकारच्या विद्या समजून घेणं. किमान प्रत्येकाची टेंडन्सी वेगळी वेगळी असू शकते, त्याच्यानुसार बहुदांगी होऊन आपलं व्यक्तिमत्व फुलवणं आणि कुठल्याही प्रकारचं ज्ञान हे अध्यात्माला विरोधी नाही हे समजून घेणं पहिली गोष्ट. हे गुरुदेव रनगडांनी पण म्हटलेलं आहे की असं वाटतं की पैसा मिळवणं म्हणजे अध्यात्माला विरोध आहे. मुळीच नाही आहे. त्यांनी म्हटलं त्या दोन गोष्टींचा एकमेकांशी संबंधच नाही आहे. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्ही नीट अप्रोप्रिएट वागलं पाहिजे, आणि ते करताना तिथे एक्सेल करणं हे पण अध्यात्मामध्ये एक्सेल करण्याला मदत होऊ शकते. अर्थात अध्यात्माला वेळच नाही ठेवला आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या, या गोष्टी मग काय फ्रुटफुल होणार नाहीत. पण कपॅसिटी जर का असेल तर ती कपॅसिटी सगळीकडे वापरायची सवय लावणं, त्याच्यामधून मनबुद्धी हे अधिकाधिक घासून पुसून तयार होत असतात. धार लावायला लागते बुद्धीला,
तत्वाचा वेध घेण्यासाठी सुद्धा. आणि तीच धार लावलेली बुद्धी ज्यावेळेला व्यवहारात येते त्यावेळेला ती पण तिथेही चांगलं चांगलं काम करत राहते. म्हणून गुरुदेवांसारखी व्यक्ती जी एका वेळेला अलाहाबाद युनिव्हर्सिटीची पूर्ण कुलगुरू होईपर्यंतची कपॅसिटी, म्हणजे असं जर का म्हटलं की ते खूप खूप तत्वज्ञानामधले विद्वान होते तर होतेच, पण त्याच्याबरोबर अशा व्यक्तीला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामं पण काही कमी लागत नाहीत. आणि ती करणं, त्याच्यामधून बाहेर येऊन रोजचा नेम आणि अशा प्रकारे आध्यात्मिक उत्तराधिकार हे सगळ्या गोष्टी एका बाजूला सांभाळणं, कपॅसिटी विकसित करणं आहे. आणि त्याच्यामधून आम्ही कुठे आहोत तिथून एकदेशी, म्हणजे ह्या अध्यात्माच्या नावाखाली बाकी सगळ्या गोष्टी सोडून न देता सगळीकडे आम्ही आमच्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या नीट करून त्या प्रकारे करणं. त्याला त्यांनी उदाहरण दिलं आहे समर्थांनी, की जसा अंतरात्मा आहे तसा तो महंत झालेला असतो, तोची अंतरात्मा महंत. विशेष गोष्ट आहे की माणूस मोकळा कधी होतो अंतःकरणाने, किंवा व्यापक भाव अंतःकरणात कधी यायला लागतो की ज्या वेळेला तो तत्वस्पर्शी अंतःकरण करून घेतो त्यावेळेला. कारण अंतरात्मा जसा सगळ्यांच्या एक रूपक म्हणून वापरलेला आहे. अंतरात्मा या वस्तुता काहीच करत नसतो, पण आत्मा ज्याप्रमाणे सगळ्यांच्यामध्ये असतो आणि त्याच्यामधून सर्व प्रकारच्या लोकांचा आणि सर्व प्रकारच्या गोष्टींचा उपभोग घेत असतो, त्याप्रमाणे हा महंत पण तत्वस्वरूप झाल्यानंतर कुठलीही आसक्ती नाही, पण आनंद सगळीमधला आहे, अशा प्रकारच्या भूमिकेत येऊन जातो. आत्मा ज्याप्रमाणे सगळ्यांमध्ये आहे, सगळ्या गोष्टींचा आनंद त्याच्या माध्यमातून लोक घेत असतात, पण तो कुठेही चिकटलेला नाही. यथा सर्वगतम सूक्ष्मात आकाशम नोपलिप्यते. आकाश सगळीकडे आहे पण ते कशालाही चिकटलेलं नाही. त्याप्रमाणे आत्मा पण सर्वत्र आहे पण कशामध्ये लिप्त नाही. कोणी चांगली गोष्ट केली म्हणून आत्मा एक्साइट होऊन जात नाही, वाईट गोष्ट झाली म्हणून आत्मा एकदम आता मलूल होऊन पडत नाही कोणाचा. त्याप्रमाणे हा महंत पण आत्मस्वरूप होऊन गेल्यानंतर लोकांमध्ये वावरत असताना तो सगळ्या गोष्टी आनंद उपभोगत असतो, पण आनंद उपभोगत असला तरी त्याच्यामध्ये तो लिप्त नसतो. आणि दुःख होत असलं तरी सुद्धा, म्हणजे काही दुःखकारक गोष्ट असल्यानंतर त्याची उपाययोजना करेल तो, त्याच्या कपॅसिटीमध्ये असेल तर, पण त्याने आपला मूड घालून बसणार नाही. स्वामींना एकाने विचारलं होतं की संतांना अशा प्रकारचं इतरांचं दुःख पाहून त्यांना दुःख होतं का, इतरांचे प्रॉब्लेम बघून त्यांना वाईट वाटतं का? ते म्हटले थोडंसं वाटतं, पण ज्याने स्वतःचीच दुःख बाजूला काढून ठेवलेली आहेत तो इतरांच्या दुःखाने दुःखी कशाला होत बसेल. मग एक ते वेगळा प्रपंच सुरू झाला की माझं दुःख बाजूला ठेवलं आणि लोकांची दुःख ओढून ओढून घेतली. त्यापेक्षा तो निर्लिप्त असतो, हे त्याचं मुख्य गोष्ट आहे. तो अप्रोप्रिएट बघतो. अनेकांचे स्वामी स्वरूपांत अनेकांचे सुख देखोनी जो सुखी, होय धन्य लोकी तोची संत. अनेकांचे दुःख देखून या डोळा, येई कळवळा तोची संत. अनेकांचे दोषा आणि नाजोमनी, म्हणजे लोक बघितल्यानंतर आपल्याला आधी काय प्रॉब्लेम तेच दिसतात. अनेकांचे दोषा आणि नाजोमनी, गुणाते वाखाणी तोची संत. लोककल्याणार्थ वेची जो जीवित, संत तो महंत, स्वामी म्हणे. त्याच्यामध्ये सुखाने सुखी होणं दुसऱ्याच्या हे जास्ती कठीण आहे. ते 3 डेट्समध्ये ज्याप्रमाणे म्हटलंय त्याप्रमाणे सुखाने सुखी होणं हे जास्ती कठीण आहे. दुःखाने आपल्याला वाईट वाटू शकतं, संवेदनशील मन असतं, असं होऊ नये असं वाटलं पाहिजे, असं व्हायला पाहिजे. अनेकांचे दोष आणि नाजोमनी हा तर एक स्पेशलच कॅटेगरीज आहे. म्हणजे स्वामी ज्ञानेश्वर महाराजांनी जे म्हटलंय ते, आपुलिया गुणे पुढिलांचे उणे, फेडूनी पाहणे त्याच्याकडे. म्हणजे स्वतःमधल्या पूर्णतेने समोरच्याची अपूर्णता भरून त्याच्याकडे पाहणं, म्हणजे एक्स्ट्रीम पाहिजे. तशा प्रकारे तो अंतिम तत्वाला ज्या वेळेला अनुभूती घेतलेल्या व्यक्ती आहे, तोची अंतरात्मा महंत, तो का होईल संकोचित, प्रशस्त जाणता समस्त विख्यात योगी. समर्थांचे शब्द पण असे हेच जातात, विख्यात योगी. काही काही समास हे जे असे ऐकल्यानंतर किंवा नुसते वाचता वाचता अशा अंतःकरणात हर्ष निर्माण होतो, त्याच्यापैकी हा समास आहे ॲक्च्युली. मग इथे समर्थ निस्पृह म्हणजे पूर्णत्वाला गेलेल्या आणि कार्य करणाऱ्या व्यक्तीची लक्षणं सांगतायत एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला ती तुम्ही डेव्हलप करा याच्यासाठी थोडासा आग्रह पण धरतायत. म्हणजे दोन्ही प्रकारचे लोक आहेत की पूर्णत्वाला गेलेले योगी आणि अजून पूर्णत्वाला नाही आहे पण कार्य करू इच्छिणारे, असे पण समर्थांसमोर शिष्य असणारच आहेत की आता सगळे पूर्णत्वाला गेले आणि मग कार्य करायला गेले असं होऊच शकत नाही.
जे जे आपणाशी ठावे इतर ते ते इतरांशी शिकवावे. या समर्थांच्या शिकवणीनुसार हळूहळू कार्य करत आहेत आणि स्वतःमध्ये पण उन्नती करून घेत आहेत. त्यांनी कुठली गुण आपल्यामध्ये भान ठेवावं हेही सांगतात, पण ते सांगत असताना पूर्णत्वाची लक्षणं सांगितली जातात. पण निस्पृह याचा अर्थ विरक्त पूर्ण, आणि त्या वैराग्यशील व्यक्तीचं ज्यावेळेला वर्णन केलं जातं त्यावेळेला ते वर्णन केल्यानंतर हर्ष मनाला होतो, आणि ज्यावेळेला तो हर्ष मनाला होतो त्याला समर्थांनी त्याचं लक्षण पण सांगितलंय, वैराग्य देखोनी हरिख मानितो सत्वगुण. वैराग्य बघून आम्हाला जर का आनंद होत असेल तर आम्ही सात्विक आहोत असं समजायला पाहिजे. म्हणून ध्यानाच्या आधी कोणाचं स्मरण करावं? वैराग्यशील पुरुषांचं स्मरण करावं, की सगळं अंतःकरण निस्संग होऊन जातं. ऐसे महंते असावे, सर्व सार शोधून घ्यावे, पाहो जाता न सापडावे एकाएकी. आणि मग त्या पूर्णत्वाला गेलेल्या योग्याचं वर्णन केलेलं आहे की तो कसा असतो. लोकांचा पाह्याचा आदर तेथे याचा अनादर. म्हणजे लोकांना काही ना काही पाहण्यामध्ये इच्छा असते, तिथे याचा पूर्ण अनादर असतो. पाहायची इच्छा याचा अर्थ उपभोगाची इच्छा, त्याचं तिथे याचा अनादर असतो. लोक सर्व काळ तत्पर, तेथे याची अनिच्छा. लोक जिथे लौकिक वाढवणे, उपभोग वाढवणे ह्याच्यामध्ये हा पूर्णतः विरक्त असतो. आणि तो कसा असतो ते स्वामी स्वरूपानंदांनी म्हटल्याप्रमाणे की कसं ती व्यक्ती पूर्णतः निस्संग असते. अखंड सावध संतांकरचा कैसा अजब तमाशा असं म्हटलंय, की अखंड सावध असणं त्या संतांकरचा कैसा अजब तमाशा. हवे कळाया तरी जावया लागे त्यांच्या वंशा. त्यांच्या वंशाला जाणं म्हणजे त्यांची स्थिती प्राप्त करून घेणं. ते आता अष्टावक्र गीतेवर स्वामींचं पुस्तक प्रकाशित होईल 15 तारखेला. तर त्याच्यामध्ये पूर्ण ज्ञानी व्यक्तीचीच लक्षणं आहेत. म्हणजे वाचता वाचता चकित होत जातो माणूस. त्यांनी कसे ते असतात ज्ञानी पुरुष, त्यांनी असं म्हटलंय की उपासना आणि इतर कर्म मी करत नाही वगैरे तर सोडूनच द्या, पण त्याने जनक ज्या वेळेला प्रतिक्रिया देतो त्यावेळेला तो म्हणतो की मी ध्यानासकट कुठलीही गोष्ट करत नाही. बाप रे, म्हणजे ध्यान करत नाही म्हणजे आपलं सगळं असं नाही की ध्यान करत नाही, ध्यानासकट कुठलीही करत नाही गोष्ट. म्हणजे तत्वस्वरूप आहे या बोधाने आता तो बोलतोय. आणि मग लोकांना जनरली मध्ये शब्द पांडित्य कितीही असलं तरी सुद्धा आतून जर का आसक्ती गेलेली नसेल तर ते शब्द पांडित्य वाढवणं आणि त्याच्यामधून आम्हाला ज्ञानाचा एक आवाका काढल्यानंतर माणसाला थोडंसं ग्रेट वाटतं की 4 लोकांना जे माहिती नाही ते मला यायला लागलंय. आता साधनेमध्ये पण जमायला लागल्यानंतर, इथे स्पंदन बिंदन व्हायला लागल्यानंतर काहीतरी वेगळं चाललंय आपलं असं फील येतो अंतःकरणात. आणि मग तो घेतल्यानंतर वेगळेपणा अंतःकरणात स्वतःचा मोठेपणा कोणी म्हणत नसलं तरी सुद्धा आतून खुमखुमी असतेच की आपण वेगळे आहोत. आणि मग ते घेऊन ज्या वेळेला व्यक्ती असते आणि इस्पेशली शब्द पांडित्य ज्या वेळेला वाढायला लागतं त्यावेळेला मुख्य तत्वस्वरूप आणि आपण ह्याच्यामध्ये अजून अंतर आहे हे भान विसरलं. ते अष्टावक्र गीतेच्या आधी ती गोष्ट अष्टावक्रांची ज्या गोष्टीमुळे ही अष्टावक्र गीता प्रसूत झाली की जनक राजा हा स्वतःच राजर्षी जनक आणि तो कर्मकांडामधला पण निष्णात. म्हणजे अर्जुनाला ज्या वेळेला मोह झालेला आहे त्यावेळेला मोह झालेल्या अर्जुनाला असं वागू नये ह्याच्यासाठी म्हणून भगवंताने जे उदाहरण दिले तो जनक राजा आहे. कर्मणैव ही संसिद्धी मास्तिका जनकादया. त्यामुळे राज्य करणं, त्याच्या सगळ्याच्या अनुषंगिक गोष्टी करणं, युद्ध करणं याने तत्वाला बाद येत नाही. त्याला आदर्श कोण? जनक राजा असं अर्जुनाला जे सांगतात तो इथे शिष्य म्हणून आहे. आणि त्याने अशा प्रकारच्या पंडितांची तो सल्लामसलत करत असे. आणि एक सभा बोलवलेली होती की त्या सभेमध्ये सत्यतत्वाचा निर्णय करण्यासाठी, म्हणजे थोडक्यात चर्चा करतात, तो चर्चा करण्यासाठी म्हणून सगळ्या पंडितांना बोलवलं होतं. आणि जो कोणी त्याच्यावर नीट उकल करून देईल ती व्यक्तीला 100 गायी, त्यावेळेचा गोधन असायचं, त्यांना त्यांची शिंग सुवर्णाने मढवलेली आहेत. म्हणजे टेम्पटेशन पण मोठं होतं अशा प्रकारच्या गायी आहेत. आणि सगळ्या पंडितांना बोलवलं होतं आणि ते चर्चा करत होते. आणि त्यावेळेला अष्टावक्र हे 12 वर्षांचे होते, त्यांना काही निमंत्रण वगैरे नव्हतं. आणि त्यांचे वडील त्या सभेमध्ये
होते, त्या तत्वचर्चेला गेलेले, तेही ऋषी होते. आणि अष्टावक्र जे होते त्यांना काही शापामुळे त्यांचं शरीर 8 ठिकाणी वाकडं होतं, म्हणून त्यांना नाव पण अष्टावक्र असं आहे. आणि ती तत्वचर्चा चाललेलं असताना तो मुलगा काहीतरी कारणाने म्हणून वडिलांना भेटायला त्या सभेत गेले आणि ते त्यांना एकूण 8 ठिकाणी असलेलं वाकडं विद्रूप शरीर आणि त्यांचं चालणं पण वेडं वाकडं असं बघूनच एखाद्या माणसाला हसू येतं, तशा प्रकारचा एकूण आविर्भाव शरीराचा. आणि तसं ते आत वाकड्या वाकड्या चालीने शिरताना बघून पंडित लोक हसायला लागले मोठ्या मोठ्याने. तर त्यांचं हसणं संपल्यानंतर अष्टावक्र जोरजोरात हसायला लागला, तो मुलगा 12 वर्षाचा. तर त्याचं हसणं थांबल्यानंतर लोक परत हसायला लागले की हा आधीच असा आणि त्यात हसतोय. परत एकदा त्यांचं संपल्यावर अष्टावक्र अजून जोरात हसायला लागला. त्याच्यावर जनकाला लक्षात आलं की काहीतरी चुकलंय आणि त्याने ते थांबवलं हसणं. आणि ते म्हटले की ह्यांचं हसणं मी समजू शकतो, पण तू का हसतोयस? त्याच्यावर तो म्हटलं, राजा तू सत्यतत्वाचा निर्णय करायला हे चांभारांची सभा कशाला बोलली? तर चांभारांची सभा कशाला बोलली म्हटल्यावर म्हणे काय, तर त्यांना चांबड्या पलीकडे आतलं दिसत नाही, ते सत्यतत्वाबद्दल काही सांगणार. म्हणजे शरीरामध्ये असणारं एक शरीर हे मंदिरासारखं आहे आणि मंदिरामध्ये मंदिर वेडवाकडं असलं तरी आतलं आकाश वेडवाकडं असत नाही. त्याप्रमाणे शरीराचं कसंही असणं म्हणजे शरीराच्या पलीकडे ज्यांची दृष्टी जात नाही ते काय सांगणार, तत्व हे काही फरक पडत नाही त्याला, असं म्हटल्यानंतर सगळे अवाक होऊन गेले. तो निघून गेला तिथून आणि दुसऱ्या दिवशी जनकाने त्यांना शोधलं की तुमच्याकडून मला ज्ञान हवंय, ज्ञानाचा उपदेश करा. आणि असं म्हटल्यानंतर ती अष्टावक्र गीता प्रसृत झाली. म्हणजे त्यांना सुवर्ण सिंहासनावर त्याने बसवलं 12 वर्षाच्या मुलाला, आणि जनक पायाशी बसला आणि कालपर्यंत जो तू बोलतोयस तू असं म्हणजे अरेतुरेवर चाललं होतं ते सगळं अहोवर येऊन गेलं. आणि मग ती अष्टावक्र गीता म्हणजे आता मी हे बाजूलाच पडेल हे सगळं ते जर त्याच्याबद्दल बोलायला लागलं तर. पण व्यक्ती ज्ञानस्वरूप असल्यानंतर तेजस्वी असते. भाऊसाहेब महाराज उमदीकरांचे ते शब्द आहेत की ज्ञानी व्यक्ती कशी असते, त्यांनी असं म्हटलं की ज्वलंत निखाऱ्यासारखी असते. म्हणजे ती ऊब देते तुम्हाला, पण जर का तुम्ही हात लावायला जाल तर चटका बसेल त्यांनी म्हटलंय. तसं ती ज्ञानी व्यक्ती निस्पृह ज्या वेळेला जगामध्ये काम करते त्यावेळेला कुठल्याही प्रकारची इच्छा नाही कोणी मोठं म्हणावं याबद्दल किंवा कोणी ओळखावं, स्वकीर्ती पूज्यता डोळा न देखावी. ज्ञानेश्वर महाराजांच्या आज्ञा आहेत सगळ्या. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी, हा अमुका अशी नेदावी सेची लोक. म्हणजे हा कोणीतरी विशेष आहे असं लोकांना कळता पण नाही, इतकं नीट वागलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं. अलौकिका नव्हावी लोकांप्रती. त्याच्यामध्ये तो कसा वावरतो तर प्रकट कीर्ती ते ढळेना, बहुत जनास कळेना, पाहो जाता आढळेना काय कैसे, वेशभूषण ते दूषण, कीर्तिभूषण ते भूषण, चाळणे विण एक क्षण जाऊच नेदी, सतत कार्यमग्न असणं. त्यागी ओळखीचे जन, त्याच लोकांना घेऊन मोठेपणा स्वतःचा तुम्ही कसे भारी आहात अशा प्रकारे कौतुक करत घेण्याची त्याला आवड नसते. त्यागी ओळखीचे जन म्हणजे कायम जवळ आलेल्या लोकांना हाकलून देणे अशा टाईपचे नसतं, पण एक कोंडाळं करून जमणं स्वतःभोवती ह्याची त्याला आवड नसते. त्यागी ओळखीचे जन, सर्व काळ नित्य नूतन, लोक शोधून पाहती मन, परी इच्छा दिसेना. नाना परीने त्याला उपचार करून देणं त्याचं काहीतरी व्यक्ती अशा प्रकारे ज्या वेळेला स्वामी खूपच सगळे अनुभव सांगत असत की कार्य करायला जाताना वेगवेगळ्या ठिकाणी झाल्यानंतर लोकांना गुरु म्हटल्यानंतर एक आदर असतो आणि त्यांच्याबद्दल काहीतरी आपण करावं, मग त्यांना नीट खायला द्यावं, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी उपचार करावे वेगवेगळे, जे काही देवाबद्दल करावं ते गुरूंबद्दल करावं असं वाटतं. पण त्यातून त्या व्यक्तीचं काय होत असेल याची फारशी विचार नाही करत माणसं. त्याला काय आवडतं हा मुख्य भाग आहे. त्याला ते सगळं मुळीच आवडत नसतं आतून. आणि लोक ज्या वेळेला अशा प्रकारे ह्या त्या गोष्टींनी त्याला उपचार करू बघतात त्यावेळेला ती व्यक्ती नाईलाजाने त्याला पुन्हा पुन्हा शरीर आणि शरीरासंबंधी गोष्टी ह्याच्याशी संबंधित व्हावं लागतं आणि याचा त्याला मोठा त्रास होत असतो. पण हे पण इमॅच्युरिटीचं लक्षण आहे असं म्हणतात की ज्यावेळेला ज्ञानी परिपूर्ण ज्ञानी असतो त्यावेळेला त्याला कशाचाच त्रास होत नसतो आयडियली.
असं गजानन महाराज, की त्यांना त्या समाधीमध्ये होते त्या शिवमंदिरात, आणि शिवमंदिरात 3 दिवस समाधी लागल्यानंतर तिथे काही गुराखी लोक आले, आणि गुराखी लोकांनी तिथे बघितलं की ही व्यक्ती अशा प्रकारे शिवलिंगासमोर समाधीस्थ आहे. मग त्यांना विशेष वाटलं, म्हणून त्यांनी पालखी आणली, लोक गोळा केले, त्यांना त्या समाधीस्थ अवस्थेतच बसवलं आणि मिरवणूक काढली गाजावाजा करत, आणि गावात आले त्यावेळेला त्यांची समाधी ज्यावेळेला उतरली, बघतात ते आपण बसलो होतो कुठे आणि आलो कुठे, पण काहीही त्रागा नाही अंत. कारण समाधीतून ध्यानातून जर का कोणी आजूबाजूला आवाज यायला लागले तर आपली किती घालमेल होते, पण समाधीतून खाली उतरल्यानंतर ती अवस्था अनुभवता अनुभवता खाली येणं, आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे एकदम लोकसंपर्क दिसणं आजूबाजूला, काही नाही, शांत, अलौकिक आहे म्हणजे ते. म्हणून ही लक्षणं वाचताना कित्येक वेळेला गजानन महाराजांची आठवण होते, जे जे कोणी विरक्त संत आहेत रामकृष्णांची आठवण होते. मथुर बाबू त्यांचे रसददार म्हणत असत रामकृष्ण, की आईने माझं कार्य, माझ्या सगळ्या गोष्टी, हे शरीर नीट चालावं म्हणून काही लोकांना रसददार म्हणून पाठवलेले आहेत, म्हणजे अनुकूलता ठेवण्यासाठी. त्यातला एक मथुर बाबू. तो मथुर बाबू स्वतः अतिशय धनाढ्य होता आणि रामकृष्णांप्रती भाव होता, त्याच्यातून काहीतरी रामकृष्णांना द्यावं असं त्यांना वाटत होतं. आणि मग काय द्यावं, तर त्यांनी एक मोठी काहीतरी संपत्ती रामकृष्णांच्या नावे करायचा म्हणून प्रयत्न केला, आणि तो तसा प्रयत्न केल्यानंतर रामकृष्णांनी कागदपत्र फाडून टाकले, त्याच्या अंगावर धावून गेले की तू मला ते काही वेळेला थोडस अपशब्द त्यांच्या तोंडात येत, तू मला अशा प्रकारे बांधून टाकून कसा काय असं म्हणून त्याच्या अंगावर मारायला होता. तेव्हा गोंदवलेकर महाराजच्या वेळेला इंदोर संस्थानमध्ये होते, आणि त्यावेळेला तिथले जे संस्थानिक होते त्यांचा अतिशय भाव महाराजांवर होता, आणि महाराजांना काही द्यावं म्हणून त्यांच्याशी ठरवलं की काही एक मानधन म्हणून काही गावांमध्ये वगैरे या गोष्टी महाराजांना अर्पण कराव्यात म्हणून कागदपत्र करून महाराजांना एक दिवस बोलवून त्यांच्या हाती अर्पण केलं. ते शुद्ध भावाने केलं. ते शुद्ध भावाने केलं असलं तरी महाराजांनी ते बघितलं काढून ठेवलं. माझा प्रमाण तर असं निघा नाही कोणाचा. त्याच्यामध्ये ती निस्पृह वृत्ती किती अंगात बांधलेली असावी. पण हेच्या वेळेला ते महाराज म्हणजे संतांबद्दल एक गोष्ट आहे की ते प्रेमळ असतात, ज्ञानस्वरूप असतात वगैरे सगळे आहे, पण संत हे कित्येक वेळेला अनप्रेडिक्टेबल असतात की आम्ही काहीतरी ठरवून जावं आणि ते काहीतरी वेगळं करत असतात, जे शास्त्राला जास्त गरज असतं. आणि आम्ही एक शास्त्राचा एक अंडरस्टँडिंग करून घेतलं असतं. एक शास्त्री गोवा होते आणि महाराजांकडे आले, आणि महाराजांकडे आल्यानंतर महाराजांनी विरक्तीचा उपदेश केला. त्याच्यावर त्यांना खरंच ते वाटलं, आणि तोपर्यंत ते अशा प्रकारे महाराजांनी असं सांगितलं की खूप भरजरी कपडे घालून अशा प्रकारे सभेला जाऊ नये, म्हणजे जिथे कुठे विद्वानांची सभा असेल अशा प्रकारे जाऊ नये. तर ते त्यांना अतिशय पटलं, म्हणून त्यांनी पुढच्या वेळेला जाताना अतिशय साधे कपडे घातले की जे त्या ठिकाणी जायला योग्य ड्रेस कोड नाही अशा प्रकारचे. ते बघितल्यावर महाराजांनी म्हणाले की, आणि कोणी काही दिलं तरी ते नाकारलं. तर महाराज त्याच्यावर कसं म्हटले की अशा प्रकारे कोणी देत असताना ते नाकारणं हे पण वैराग्याला हानिकारक आहे. म्हणजे अशा त्याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात वैराग्याचा जो मूळ भाव आहे तो अहंकार असते. एका जणांनी असं म्हटलं होतं की कीर्तन करावं नाही, की हे कीर्तन संपल्यानंतर कोणी मला नमस्कार करू. तर महाराजांनी म्हणले की याच्यामध्ये तुम्ही चुकला कशासाठी, तुम्ही गृहीत धरलं की कीर्तन संपल्यावर कोणीतरी तो आणि जो नमस्कार करणार आहे तो मला करणार नाही, हा भाव कोणाचा करणार नाही. याचा अर्थ साधकाने सांभाळू नये असं नाही, जागा करणं आहे. कोणी आला नमस्कार आणि करून घ्यावा अशा प्रकारे राहावं असं महाराजांना म्हणायचं नाही. पण अशा प्रकारे अमुक एक गोष्ट करू नये याच्यामध्ये पण आमचा अहंकार आहे का हे तपासून बघायला पाहिजे असं दोन्हीच्या सगळ्याच. म्हणून निस्पृह असं म्हणत असताना सर्व प्रकारचं कार्य तो करतो आहे, लोकांशी संबंधित आहे, पण ते करत असताना तो कशामध्येही गुंतलेला नाही आणि कुठलीही अपेक्षा स्वतःच्या अंतःकरणात नाही, आणि त्याचंही कुठल्याही प्रकारे प्रकटीकरण नाही. तशा व्यक्ती आणि त्यांचा जो मुख्य गुण आहे तो म्हणजे सतत एकांत असणे. म्हणून या समासामध्ये ज्यावेळेला निस्पृहाबद्दल बोलणं चाललेलं आहे त्यावेळेला निस्पृह म्हणजे अशा प्रकारे महंत आणि कार्य करणाऱ्या व्यक्तींनी सांभाळायची गोष्ट आहे. पण काही काही तर ज्या होय आहेत त्या स्वतःला साधक भूमिकेतून आम्ही कार्य करत नसून तर लावून घेण्यात आहे, तो म्हणजे अखंड एकांत सेवा.
अखंड एकांत सेवा कार्य व्यक्तीने कसा सेवा राहील, पण याचा अर्थ थोडक्यात असं म्हणायचं आहे की आम्ही ज्या ज्या लोकांशी संबंधित आहोत, आमची एक बसण्याची वेळ आणि त्याच्यासाठी म्हणून आमच्यासाठी प्रायोरिटी ही सांभाळलेलीच असली पाहिजे. नाहीतर आम्ही लोकांशी संबंधित होतो आणि आता आम्ही प्रबोधन करतो या नादामध्ये तो माणूस इतरांचं कल्याण होऊन जाईल त्याचा ऐकता, पण हा स्वतः आतमध्ये बांधलेला राहील, अपेक्षेमध्ये राहील सारख्या, तसं होता कामा नये. आणि हे जितकं प्रबोधन करणाऱ्या व्यक्तींना ऍप्लिकेबल आहे तितकंच ते अशा प्रकारे कार्यरत नाहीयेत, पण साधक कारण ते जास्त ऍप्लिकेबल आहे, त्याच्याबरोबरच तेवढंच ऍप्लिकेबल आहे. अखंड एकांत सेवा त्याचा अर्थ अखंड आम्हाला जमत नाही, पण एकांताची आमची काही वेळ जी स्वतः स्वतःभोवती देणारं साधनेचं. पण त्या एकांतात काय करावं, अभ्यासाची गरजच जावं. एकांत सेवा याचा अर्थ दरवेळेला एकटं असलो असं सांगता येत नाही, पण त्या एकटं असणं किंवा नसणं याच्यामध्ये एक इंटरनल कनेक्ट अंतःकरणाचं तत्वस्वरूपाशी आत्मस्वरूपाशी राखलेलं असावं ऍज फार ऍज पॉसिबल, असं स्वामी म्हणतात. नागपूरला जेव्हा गेलं त्यावेळेला एकाने असं मला सांगितलं स्वामींची आठवण गप्पा मारत असताना, तिथे म्हटलं की स्वामी गप्पा मारत असले तरी असं कित्येक वेळा दिसायचं की ते ना कुठेतरी आतमध्ये गुंतलेले आहेत, गप्पा मारत आहेत पण काहीतरी इथे नाहीये मला नाही असं सतत जाणवत आहे. ही अंतर्गत अवस्था आहे आणि बाह्य गोष्टी लोकांप्रमाणे चाललेल्या असल्या, मोकळेपणाने चालल्या असल्या तरी त्यात न रेंगाळणं अखंड एकांत सेवा. म्हणून तुम्ही कुठे आहात त्याच्याशी फारसा संबंध नाही, एकांत आपला आपल्याला आतमध्ये राखता येतो. जरुरी पुरतं लोकांशी संबंधित होऊन आणि लगेच विड्रॉ करून आतमध्ये येतो, हे सवयीने डेव्हलप करायला. ते आपण करत पण असतो, म्हणजे कोणाच्या तरी पाहुण्यांच्या घरी गेलं आणि आपली ओळख नाहीये अशा वेळेला आपण एक स्वतःमध्ये असतो, म्हणजे पूजेला वगैरे गेलं समजा कोणाकडे आणि बाकीचे लोक गप्पा मारत असले किंवा पुरुष मंडळी साड्यांच्या दुकानात जसं वापरतात एखादं दिसतो गर्दीमध्ये खेळ एखादं सेवा, तसं डिसइंटरेस्टेड डिस्पॅशनेट असतं थोडस जगाचं. अभ्यासाची गरज त्याचा अर्थ एकांताचा उपयोग करून घेतो. दोन प्रकारचं मौन असतं जर्मन मध्ये म्हणत, एक म्हणजे पोकळ मौन असते की त्यात काहीच नाही, नसतील बसलेले कोण बोलायला नाही, कोणाला काही नाही. आणि दुसरं म्हणजे भरीव मौन असतं. भरीव मौन याचा अर्थ आत्मस्वरूपाचे अंतःकरण संलग्न आहे आणि शब्द दुसरे कुठले उठत नाही, त्याला मौन असं म्हटलेलं आहे. आणि असा जो असतो त्याला मौनी असं म्हटलं. ते शब्दही सांगतात, म्हणजे उच्चाराने जे शब्द त्याचे भारतात सहज शब्द सोहम सोहम असे प्रत्यय समजत, परंतु नाद काहीच नाही. ते शब्दही सांगतो मैसेला अशी मौनी बनावा मला योगाभ्यासाचा कल्पना यायची. म्हणून एक शब्द आहे, मंत्र आहे, मंत्राच्या साह्याने तो स्वरूपाशी संलग्न होतोय आणि काही काळ त्या शब्दाची पण आवश्यकता मावळून गेलेली आहे. आता सोहम म्हणावं लागत नाहीये, सोहशी आहे, आपोआपच स्वरूपाशी आहे. अशा प्रकारची अवस्था अकलनाच्या टप्प्यात आणणं आणि अकलनाच्या टप्प्यात आल्यानंतर ती प्रॅक्टिस करणं. म्हणून हा सगळा भाग प्रॅक्टिस करण्याचा आहे. अखंड एकांत सेवा असं म्हणतात तर आम्ही 4 दिवस कुठे जाऊन बघू असं होऊ शकत नाही. प्रत्येक जण माणूस आता एकांताची पण सवय लागते. एक 2 तास एकांत 3 तास एकांत झाल्यानंतर आता काहीतरी टीव्ही लावावा असं मला वाटतं. दुसरा माणूस लागतो सतत माणसाला, नाहीतर तो वेळाच होईल. अशा प्रकारे अंतःकरण मॅच्युअर नसताना एकटं राहून एकाने महाराजांना असं विचारलं होतं की एकांताची आवश्यकता आहे का, कितपत आहे परमार्थाला. ते म्हटले नक्कीच आहे, पण ज्या वेळेला सुरुवात असेल परमार्थाची त्यावेळेला खूप एकांतामध्ये जाऊ नये. कारण ते खूप एकांतामध्ये जाण्यामध्ये अंतःकरण मॅच्युअर नाही एकट्यापाशी स्वतःपाशी राहायला, आणि त्याच्यामध्ये नुसतं कल्पनाच करत बसतो. त्यावेळेला आपोआप एकांताची आवड अंतःकरणात निर्माण होण्यासाठी म्हणून एकांत सेवणं हा प्रायोरिटी नसून त्या एकांतामध्ये अभ्यास करणं हा प्रायोरिटी आहे. म्हणून जिथे कुठे आम्ही आहोत आमच्या लाईफस्टाईल मध्ये अभ्यासाकडे, अभ्यास म्हणजे तरी काय, स्वपाशी राहण्याचा अभ्यास. आणि दुसरं म्हणजे ज्यावेळेला ते जमत नाही त्यावेळेला थोडं तरी पाठांतर करणं, चिंतनात राहणं. म्हणून एक समाज पुढे समर्थांचा असं आहे की ज्याच्यामध्ये चिंतनानेच सर्व काही होतं असं एक भाग मांडलेला आहे समजतं. कारण आध्यात्मिक अवस्था आपण चिंतनानेच मॅच्युअर करून घ्यायला लागतात, त्या पुढचे टप्पे आकलनाच्या याच्यामध्ये आणायला लागतात. आणि असं करत असताना अभ्यासाची गरज जावा याचा अर्थ तो स्वरूपाशी राहणं आणि चिंतनात राहणं याचं कॉम्बिनेशन घेऊन राहणं.
काळ सार्थकाची करावा जनसंहिता, म्हणजे स्वतःचा काळ मुळात सार्थक करावा, त्यानंतर जनसंहिता आपोआपच होतं. हे मनोरंजनासाठी मुख्यतः सांगितलेलं आहे की स्वतःचा काळ सार्थक करायला पण विसरू नये. कारण एकदा बडबड करण्याची सवय लागल्यानंतर थांबायचं कुठे हे कळत नाही. आणि अशा प्रकारे लोकांना अटेंड करत राहणं म्हणजे कार्य, अशी एक समजूत होऊन जाते. समुदाय निर्माण करणं, त्यांना सांभाळणं, याला किती प्रकारे तो असतो. त्याच्यामध्ये समर्थनाचं म्हटलंय तो कसा असतो की पुरते कोणाकडे पाहेना, काही नीट एखाद्याला अटेंड करत बसलं असं नाही. पुरते कोणाकडे पाहेना, पुरते कोणाशी बोलेना, पुरते एके स्थळी राहेना, उठूनच जातो. अवधूत वृत्तीचे जे योगी असतात त्यांच्यामध्ये जास्ती आपली योग्य आहे. गजानन महाराज यांचं उदाहरण ते पुन्हा पुन्हा घेतलं की धड कोणाशी बोलत नाही, धड कोणाला काही सांगत नाही, तरी तो हवा असं वाटतं. एक आकर्षण अंतःकरणात योग्याबद्दल स्वाभाविक रीतीने मनामध्ये असतं आणि तो स्वतः कशाशीही संबंधित नसतो. म्हणून कार्य करायचं असताना किंवा नसताना सुद्धा एकच गोष्ट सांभाळायची आहे ती म्हणजे अंतःस्थिती. ती अंतःस्थिती सांभाळली गेल्यानंतर तुमची प्रकृती ज्या प्रकारची असेल त्या प्रकारच्या गोष्टी तुमच्या हातून होत राहतात. ज्यांची विरक्त प्रकृती आहे ते सगळं सोडून एकत्र राहू शकतात. त्यांची तशी नाहीये आणि लोकसंग्रहाबद्दलची प्रकृती आहे, ती प्रकृती लोकसंग्रहाच्या अनुसार काम करत राहील. तुम्ही काय करायचं ही प्रकृती ठरवत जाते शरीराच्या अंगाने, मनाच्या अंगाने. पण मुख्यतः एकच गोष्ट सांभाळायची ती म्हणजे अंतःस्थिती, कारण ती काही प्रकृती तुम्हाला सांभाळून दिली त्याचा भाग नाही. तिच्या मागे गेलं तर तुम्ही वाहवत जायची शक्यता आहे. म्हणून अंतःकरणात हे आकर्षण संपणं हे त्या योगाचं मुख्य लक्षण आहे. आणि ते आकर्षण एक आकर्षण दोन आकर्षण असे नाही संभवत आहे टिकमार्क करून. अंतःस्थितीवर राहा, अंतःस्थितीवर राहिल्यानंतर आकर्षण आपोआपच गळून पडतं. म्हणून काय धरायचं याला जास्त महत्व आहे. त्या अष्टावक्र गीतेमध्ये स्वामींनी पुढे एका ठिकाणी खूप सुंदर म्हटलंय की ज्यावेळेला नवीन साधक असतो त्यावेळेला त्याचे अवगुण त्याला कळायला लागतात आणि आपण किती अयोग्य आहे हे कळायला लागतं. आणि अयोग्य आहे कळल्यानंतर तो त्या अवगुणांशी आणि आपल्या ज्या काही गोष्टी चुकीच्या आहेत त्यांच्याशी झटापट करायला की हे नाही, हे माझ्या मनात कसं आलं, हे नाही करता कामा, असं नाही व्हायला पाहिजे. मग त्याला पश्चाताप होतो, गुरुंना शरण जातो, अनेक गोष्टी करत राहतो, देहदंडना देतो थोडीशी, असं झालं तुम्ही हे प्रायश्चित्त करेल वगैरे म्हणतो. आणि ह्या झटापटीतून जर असं लक्षात येतं की हे काही शब्द आपल्याला दाद देत नाही, कारण ते एवढे जास्ती बलवान आहेत की आम्ही असं नुसतं झटापट करून काही ऐकणार नाही. मग त्याला असं लक्षात येतं की हे सगळं करण्यापेक्षा स्ववर. आणि ज्यावेळेला स्ववर राहतो त्याने असं म्हटलंय त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करू, त्यावेळेला स्ववर राहिल्यानंतर ही जी झटापट आहे शत्रूंची ईश्वरी शक्ती करते असं तरी म्हटलं. आणि मग त्या ईश्वरी शक्तीने त्यांचा विमोड आपोआपच होतो. आमच्या शक्तीने तो आम्ही करू शकत नाही. म्हणून काय करायला पाहिजे, स्ववर राहणं पूर्णपणे. फार पूर्वी मी स्वामींना विचारलं होतं की अशा प्रकारे काही गोष्टी अंतःकरणात उठतात आणि त्या बरोबर नाही असं वाटतं, काय करावं, होईल असेल एवढंच करावं असं म्हटलं ते. आणि मला ते म्हणतात म्हणून मान्य करून चाललं होतं, पण तसं काय होईल असं वाटतं. ज्यावेळेला खूप साधा उपाय सांगितला जातो त्यावेळेला तो साधा उपाय इतकाच कसा काम करेल असं वाटतं. म्हणजे एखादा डॉक्टर जर का असेल आणि तो भरपूर काही काही आम्ही मोठा तुझं सांगितल्यानंतर ही टेस्ट करा ती टेस्ट करा की लोकांना असं वाटतं भारी डॉक्टर आहे. पण एखादा म्हणतो एवढीच गोळी घ्या आणि बरोबर होईल की आपोआप एक अविश्वास निर्माण होतो. एवढ्याच्या ते कसं काम होईल. तसं स्वामी एका ठिकाणी गमतीने म्हणतो लाख दुखवून की एक दवा आहे काय होईल नसेल लाख दुखवून की. आणि त्याच्यावर थोडा विश्वास ठेवून चाललं की मग असं लक्षात येतं की आत्मस्थिती एकदा का सांभाळता यायला लागली की आम्ही जिथे आहोत तिथे एकांत निर्माण व्हायला. स्वामी माधवनगरी असं म्हटलं की 1000 लोकांमध्ये असलो तरी माझा आतला एकांत कळत मॅच्युअर असतो. पण आम्ही तसे नसलो, आम्ही एकटे असताना पण एकांत नसतो असं म्हणता येत नाही. आम्ही एकटे असताना पण निर्माण करतो काहीतरी आणि कोणाशी तरी संबंधित होत राहतो. कोणाला गेल्या भरत त्याच्याशी बोललो नाही, एक फोन करून टाकू मला एकांत वाटत त्याचा एक वाट. तसं नाही, एकांत ही गोष्ट तत्वस्वरूपी राहण्याच्या अनुषंगाने बोललेली आहे आणि त्याच्यामध्ये अंतःकरणाची टेंडन्सी अभ्यासाशी संबंधित करून राहणं आणि मग महंती पण त्याच्यावर सांगितले. मग तो काळ जो आहे तो महंत आणि कार्य करण्याचा हा प्रायमरीली आपण ते बघत नाही. जर बघायला गेला तर त्याच्यावर प्रबोधन करण्याचं काही नाही. जे लोक अशा प्रकारे कार्यरत आहेत त्यांनी समजून घेण्याच्या गोष्टी आहेत.
पण त्यातला साधकांनी आपण जे स्वतःला लावून बघायचा आहे तो हा भाग आहे जयकन जयकांत असावा. जेव्हा एवढा पॉसिबिलिटी ठेवावा आणि त्याच्यामध्ये त्या एकांताची पण प्रॅक्टिस करावी आणि मग स्वतःपासून त्यावेळेला व्यक्ती कंटेंटेड राहते त्यावेळेला इतरांचा असण्याच्या त्याचा संबंध नाही म्हणून जे शिकायचं आहे ते आहे की स्वतःपाशी कंटेंटेड राहावं. एवढं एक मार्ग लागतो सगळ्या गोष्टी जमायला ते समर्थ राहील चांगले होते. त्याच्या पुढचा जो भाग आहे तो वेगवेगळ्या नावाचं प्रबंध हरिओम मग काय अगोदर एक मोठी काहीतरी संपत्ती